एक मिनिट सर. या यस बॉस. आमचे 12वे खेळाडू आलेत, यांचं मनपूर्वक स्वागत असेल. अमनभाई वेलकम. तर मुख्य पंच म्हणून सन्माननीय आदित्य कापसे आणि स्क्वेअर लेग पंच म्हणून सन्माननीय अक्षय दानी. तर स्वागत असेल. क्या बात आहे. वेलकम आमचे डान्सिंग अंपायर मॅन फ्रॉम पुणे. पुण्याचा मायकल म्हणून ज्यांना संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये ओळखलं जातं, डान्सिंग अंपायर सन्मान्य नितीनजी वेताळ उर्फ नाशिकचे सॉरी पुण्याचे मायकल. स्वागत असेल आपलं. आपल्या स्टाईलनं आपल्या शैलीनं उपस्थितांचं मनोरंजन करतात. अगदी देवतेला वंदन करताय. भारतरत्न म्हणजेच गॉड ऑफ क्रिकेट ज्यांना म्हटलं जातं ते सचिन रमेश तेंडुलकर देखील याच पद्धतीने ज्यावेळेस मैदानात येत असत त्यावेळेस सूर्यदेवतेला वंदन करत असत. अगदी त्या आठवणी. आपली स्टाईल. सन्मान्य शिंदे सर आपलं मनपूर्वक स्वागत. वेलकम. मान्यवरांचंही मनपूर्वक स्वागत. सन्मान्य दीपकजी आरोडे सर आपलं वेलकम स्वागत. सन्मान्य दत्तानाना पाटील सर आपलंही स्वागत असेल. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू. 4 षटकांची ही लढत असेल आणि 11 वाजून 3 मिनिटांनी हा डाव पूर्ण सुरू झालाय. तर 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं पूर्ण करायची आहे. 15व्या मिनिटाला जर चौथं षटक सुरू होत नसेल, लॉफ केलाय इथे गली क्षेत्र पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जातोय. थोडंसं लूज फील्ड मी म्हणेल. या दरम्यान आगमन होत आहे आमचे BBL संघाचे मेंटॉर सन्मान्य राहुल दादा गायकवाड यांचं देखील मैदानावर आगमन झाले. राहुल दादांना विनंती करेल आपण या. वेलकम. या दरम्यान अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता अतुल शेळके यांच्याकडनं. अगदी बॉलच्या लाईन मध्ये न येता ऑनसाईडला आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. अतुल शेळके यांचा संपर्क झाला नाही. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. अपील केला गेला विकेटच्या मागच्या बाजूला मयूर वाघ यांच्याकडनं. मात्र त्या अपीलचा परिणाम आमचे स्क्वेअर लेग पंच अक्षय दानी सरांवर झाला नाहीये. चांगली गोलंदाजी यावेळेस गोलंदाज प्रवीण निषाद यांच्याकडनं. पहिले 4 चेंडू पूर्ण झालेत. आतापर्यंत फक्त एक धाव आली आहे. सुपर 8 ची फाईट असेल. लिओ किंग्स विरुद्ध टीम BBL. लिओ किंग्स संघाचे मालक आहेत सन्मान्य मनोजित तांबे सर. तर दुसऱ्या बाजूला BBL संघाचे ओनर आहेत. समोरच्या क्षेत्रात खेळला. मिड ऑफ क्षेत्रामध्ये संधी असेल धावबाद करण्याची. मात्र रिटर्न थोडासा खराब येतोय राज बोहराकडनं. कलेक्शनही थोडं खराब बघायला मिळालं आणि विकेटच्या आतमध्ये अगदी वेगानं धाव पूर्ण करत असताना एक रिस्की सिंगल पूर्ण करत असताना अतुल शेळके यांना मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. 1 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जाईल. पहिल्या 5 चेंडू नंतर फक्त 2 धावा खर्च करताय प्रवीण निषाद. चांगली गोलंदाजी. अनुभवी गोलंदाज प्रवीण निषाद आता मात्र महत्वाच्या सामन्यामध्ये आपला खेळाचा दर्जा उंचावत आहे. रिचर्ड आणि अतुल शेळके ही सलामी जोडी लिओ किंग संघाकडनं. श्रीमान भूषणबाईजी लोंढे यांचा संघ BBL. तर दुसऱ्या बाजूला लिओ किंग संघ आहेत सन्मान्य मनोजी तांबेसरांचा. मॅन्डेटरी पॉवर प्ले मधलं पहिलं षटक. फक्त 4 षटकांची ही लढत असेल नितीन सर. एच फ्लाइंग स्लिप मध्ये रिचर्ड झेलबाद विकेटचं पतन.
तर हे आहेत आमचे डान्सिंग अंपायर सन्माननीय नितीनजी वेताळ सर. त्यांना पुण्याचे मायकल या टोपण नावाने देखील ओळखलं जातं. आणखी एक विषय त्यांच्याविषयी मला सांगायला आवडेल की ते स्वतः जे डान्सिंग अंपायर आहेत मैदानाच्या आतमध्ये नितीन वेताळ सर हे स्वतः प्रसिद्ध लेखक आहेत, निर्माते आहेत, दिग्दर्शक आहेत आणि यूट्यूबवर अनेक त्यांच्या मालिका आहेत. एक MH12 या नावाने त्यांचं एक प्रसिद्ध सिरीज आहेत. तर सोबतच आणखी एक विशेष की नितीन वेताळ सर एक नावाजलेले समालोचक देखील राहिलेत. अशा अनेक भूमिका अत्यंत सुंदरपणे ते निभावत असतात आणि या स्पर्धेच्या निमित्तानं ॲज अ डान्सिंग अंपायर म्हणून या स्पर्धेची सेवा करण्यासाठी आयोजकांच्या विनंतीला मान देते इथे उभे राहत आहे. दाफलक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 धावा. डीजे पॉवर प्ले इथे संपतोय. आता 4 षटकांची लढत असल्या कारणामुळे फक्त 1 षटक पॉवर प्ले असेल. क्षेत्ररक्षण आता 30 यार्ड सीमा रेषेच्या बाहेर जात आहे. लॉफ्ट केलाय अतुल शेळकेच्या बॅट मधनं. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. आमचे नितीन वेताळ सर, पुण्याचे मायकल. अगदी हा भाग झालाय आता क्रिकेटचा, कारण बॅट्समन, बॉलर, फिल्डर्स हे मनोरंजन करतच असतं प्रेक्षकांचं. मात्र यामध्ये आणखी एक घटक म्हणजे डान्सिंग अंपायर देखील आता ॲड झालेत. तर सध्याच्या घडीला ट्रेंडिंगमध्ये आहेत आमचे नितीन वेताळ सर. पुढचा चेंडू. ओ हो, आणखी एक तगडा प्रहार स्लॉट मध्ये होता, पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. षटकार. सन्माननीय रवींद्र जोशी सर, आपलंही मनपूर्वक स्वागत. या दरम्यान या षटकाराच्या मदतीनं धावफलक पुढे जातोय. अतुल शेळकेच्या बॅट मधनं बॅक टू बॅक सलग दुसरा आलाय. धावफलक 14. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये सन्माननीय महेश बापू पवार म्हणजे महेश पवार उर्फ बापूजी यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 201 रुपये. लॉफ्ट केलाय. अगदी प्रवीण निषाद धावताय, मात्र खाली क्षेत्रामध्ये जाऊन चेंडू लँड होतोय. अगदी या दरम्यान विकेटच्या आतमध्ये वाऱ्याच्या वेगानं, चित्याच्या चपळाईनं 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहे. या 2 धावांच्या मदतीनं धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचतोय 16-16. ऑन साइडला व्हाट अ शॉट. 6. काय जबरदस्त फटकेबाजी अतुल शेळकेकडनं. लेदर बॉल देखील फार चांगल्या दर्जाचं खेळत असतात आणि अगदी जिकडचा बॉल तिकडं या पद्धतीने ते खेळत असतात. इथे हे षटक अनिल भोये यांचं प्रचंड खराब ठरतंय, महागडं ठरतंय. यावेळेस मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न. क्या बात है. यस, प्रसिद्ध संवाद आहे की मैं बोलता नहीं हूं.
मैं करके दिखाता हूं. इट्स अ नॉन प्लेबल डिलिव्हरी. इट्स अ व्हाईट बॉल. ऑन साइडला पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. जेल टिपला जातोय. विकेटचं पतन. डीजे ओके. रिव्ह्यू घेतला जातोय. मुख्यपंच मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या माध्यमातून हा रिव्ह्यू घेतला जाईल. यस, हा निर्णय तपासला जाईल. आमचे तिसरे पंच हा निर्णय. ओके सर. यस यस पाठवत आहे. पंचांचा निर्णय येतोय. बॅट्समन आउट. अतुल शेळके बाद झालेत. ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेजवळ एक चांगला झेल टिपला गेला. अलियू किंग संघाला पहिला धक्का बसतोय. दुसरा धक्का बसतोय. या अगोदर रिचर्ड बाद झालेत. आता अतुल शेळके बाद झालेत. योगेश गायकवाड आलेत. चांगला प्रहार इथे चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. 4. दोन षटकांची समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम लिओ किंग्स 2 गडी बाद 27 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा होत्या 2 आणि हे षटक प्रचंड महागडं ठरलंय. तब्बल 25 धावा या षटकामध्ये आल्यात. अतुल शेळके देखील याही षटकामध्ये बाद झालाय. 2 विकेट डाऊन झाल्यात. या अगोदर पहिला विकेट रिचर्डच्या रूपाने आला. दुसरा विकेट अतुल शेळके यांच्या रूपाने आलाय. चला घाई करा प्लीज. तिसरं षटक असेल. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघू शकाल. डाव्या हाताचा फिरकीपटू आलाय. नाझीम खान आलेत. क्या बात आहे. प्राइज येत आहे. सन्मान्य राहुल दादा गायकवाड BBL संघाचे मेंटर यांच्या वतीनं नाझीम तुमच्या विकेटसाठी प्रत्येक विकेटसाठी 501 रुपयांचं कॅश प्राइज असेल. अच्छा, या अगोदर महेश बापू पवार यांनी षटकारासाठी 200 विकेट 200 रुपये, तर आता या विकेटसाठी 500 रुपये लावले गेलेत. बक्षिस आणि बक्षिसांचा वर्षाव व्हायला लागलाय. किरण पाटील, माय गॉड, फारच खराब चेंडू. अगदी कमरेच्या नाही तर बॅट्स. यस 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 अगदी पहिला चेंडू बिमर पद्धतीने खेळाची सुरुवात होते.
फ्री हिट असेल, उघडा डोळे, बघा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. हो, इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न होता विकेटच्या मागच्या बाजूला मयूर वाघ यांच्याकडनं एक बिग मिस्टेक. आयकॉन खेळाडू यांना तुम्ही स्ट्राईकवर बघताय, किरण पाटील, त्यांना बाद करण्याची एक चांगली संधी ते मिस करताय विकेट कीपर मयूर वाघ. चांगला चेंडू यावेळेस नासिम यांच्याकडनं कमबॅक करताय, पुनरागमन करताय. पंचांच्या डाव्या बाजूने लेफ्ट हँड राउंड द विकेट. ओ चांगला बॉल, चांगला बॉल. अगदी किरण यांच्याकडनं आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, मात्र संपर्क झाला नाही. अगदी टप्पा पडल्यानंतर चेंडू हलक्यात घेतोय. बोटांची जादू दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. कमालीची फिरकी यावेळेस नाझिम यांच्याकडनं बघायला मिळते. 28, 2 गडी बाद. फुल टॉस, बॅकफुट पंच, लॉफ्ट केलाय, इट्स आउट ऑफ द पार्क. क्या बात आहे, पुण्याचे मायकल. अगदी प्रेक्षकांनाही फार मजा येते आणि प्रेक्षक देखील आनंद घेताय या आमच्या क्या बात. येस येस, प्रेक्षक देखील एन्जॉय करताय आणि प्रेक्षकांना अगदी ज्याची गरज होती, ज्या एनर्जीची गरज होती, ती एनर्जी निश्चितच नितीन वेताळ सरांच्या माध्यमातून आपल्याला मिळते. धन्यवाद बजरंग शिंदे सर, आपलाही आभार. लॉफ्ट केलाय, लॉफ्ट केलाय, फटका फसलाय, जेल टिपलाय, बॅट्समन आउट. 500 रुपये डन. दोन 2.4 षटकानंतर धावफलक 3 गडी बाद, 34 धावा. निश्चितच अतुल शेळकेच्या षटकारांमुळे धावगती वाढली आहे. याचं कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा होत्या. प्रवीण निषाद यांचं अप्रतिम षटक आपण अनुभवलंय. त्यानंतर मात्र लिओ किंग संघानं कमबॅक केलं. अतुल शेळकेच्या बॅटिंगच्या जोरावर प्रचंड वेग धारण केला. त्यानंतर पुन्हा एकदा नाझिम आलेत गोलंदाजी मार्कवर आणि आता पुन्हा एकदा त्यांनी धावांचा वेग कमी केलाय, धावांवर अंकुश लावलाय. नवीन बॅटर आलेत, पुरुषोत्तम आलेत. या षटकातले 2 चेंडू शिल्लक, 4 षटकांची ही लढत असेल. एज चांगला फील्ड, अगदी वेगवान रिटर्न बघायला मिळाला. बॅकअप दिलं गेलं इथे नाझिम खान यांच्याकडनं. आवश्यकता नव्हती एवढा वेगवान रिटर्न करण्याची. जर विकेटला यष्ट्यांना चेंडू लागला असता तर निश्चितच ओव्हरथ्रोच्या स्वरूपामध्ये काही धावा आल्या असत्या. मात्र क्रिकेटमध्ये जर तरला स्थान नसतं. जे मैदानावर खेळलं जातं ते सत्य परिस्थिती असते, रियालिटी ती असते. धावफलक 35, 3 गडी बाद, 2.5 षटकानंतर. या षटकातला अंतिम चेंडू असेल. योगेश गायकवाड आणि पुरुषोत्तम ही तगडी जोडी मैदानाच्या आतमध्ये, पॉवर हिटर म्हणून दोनही बॅटर ओळखले जातात. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय नाझिम यांना, एक अनुभवी गोलंदाज, अनुभवी डाव्या हाताचा फिरकीपटू. वेळ आणखी 2 मिनिटात शेवटचं षटक चालू झालं पाहिजे.
इकडे एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. राज बोहरा तिथे आहे, चेंडूला पकडलं जात आहे. आमचे मान्यवर शिवाजी अप्पा यांचं मनपूर्वक स्वागत असेल, अप्पांचं स्वागत असेल. सन्मान्य जाधव साहेब आपलंही देखील मनपूर्वक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. षटक इथे संपतंय. 3 षटकाची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक लिओ किंग्स 3 गडी बाद 36 धावा. डीजे चला घाई करा, षटक लवकर सुरू करायचंय कारण वेळेच्या आत आपल्याला हा डाव पूर्ण करायचा आहे. लॉफ्ट केला योगेश गायकवाडच्या बॅट मधनं अप्पर कट, अगदी वीरेंद्र सेहवाग स्टाईलनं चेंडूला पाठवलाय. क्या बात आहे, क्या बात आहे. आमच्या पुण्याच्या मायकल सोबत मंचावर आपण बघू शकाल भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सन्मान्य रवींद्र जोशी सर देखील पंचांसोबत एन्जॉय करताय आणि या सामन्याचा आनंद घेत आहे. जोशी सरांसोबत आज त्यांचे दोन्ही चिरंजीव देखील मंचावर उपस्थित आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत असेल. धावफलक 3.1 षटक 3 गडी बाद 40. शेवटचे 5 बॉल शिल्लक. सनी पाटील फुल टॉस, आडव्या बॅटनं प्रहार केलाय, डीप मिड विकेट रिजन आहे तिथे. क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं पंबल रिटर्न केला गेलाय, मात्र 2 धावा अगदी वेगानं पूर्ण केलं जात आहे. इट्स अ नो बॉल. आणि सोबतच गोलंदाज सनी पाटील यांच्याकडनं रिव्ह्यू घेतला जातोय, नो बॉल आहे की नाही. जो डिसिजन दिला गेला मुख्य पंचांच्या माध्यमातून त्या डिसिजनला चॅलेंज दिलं जात आहे. येस सर, रिव्ह्यू घेतला गेला तो गोलंदाजाकडनं आणि सोबतच नॉन स्ट्रायकिंग एंडला शॉर्ट रन आहे की नाही हे तपासलं जाईल. आणखी एक पंचांचं आणखी एक काम वाढलंय की नॉन स्ट्रायकिंग एंडला पॉपिंग क्रीजमध्ये बॅट्समॅन पोहोचले की नाही, रन पूर्ण आहे की नाही हे देखील तपासावं, या पद्धतीच्या सूचना असेल. खेळाडूंना विनंती असेल आपापली जागा आपण घ्या, वेळ आपल्याला वाचवायचा ह्या कारणामुळे. पंच आपलं काम करतील, आपण खेळाडूंनी आपलं काम करावं. येस सर. हो हो, आयोजन समिती आमचे स्वयंसेवक कृपया आपण जा लवकर मध्ये आतमध्ये, वेळ वाचवा आणि लवकरात लवकर बॉक्स तयार करा. डिसिजन येतोय, इट्स अ नो बॉल. नो बॉल आणि फ्री हिट असेल. नितीन सर एक मिनिट.
पूर्ण रन. चला कंटिन्यू करा प्लीज. 9+2 अशा 3 धावा मिळतील. धावफलक चांगला बॉल. इथे फ्री हिटचा कुठलाही फायदा उचलता आला नाही योगेश गायकवाड यांना. एक चांगला चेंडू यावेळेस सनी पाटीलकडनं डिलिव्हर केला गेला बाईच्या माध्यमातून. एक सिंगल येते. धावफलक 1 ने पुढे जाईल. 44 धावा 3.2 षटकानंतर. या पहिल्या डावातलं 4थं षटक, अखेरचं षटक इथे प्रगती पथावर. नव्यानं फिल्डिंग प्लेसेस मध्ये बदल केला जातोय. या दरम्यान ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू विकेटच्या. इट्स अ वाईट बॉल. MCL या कॉर्पोरेट प्रीमियर लीगचे प्रमुख सलीमबाई शेख आपलंही मनपूर्वक स्वागत. चांगला बॉल. या दरम्यान अगदी अचूक टप्प्यावर चेंडूला पिच केलं जातंय. सोबतच विकेटच्या मागच्या बाजूला मयूर वाघ यांच्याकडनं चांगले रिफ्लेक्शन, चांगल्या पद्धतीने चेंडूला गॅदर केलं गेलं. डॉट बॉल. ऑन साइडला पूल केलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार येतोय इथे पुरुषोत्तम. .4 षटकानंतर धावफलक 3 गडी बाद 51. सन्मान्य रामदासजी मेदगे सर मनपूर्वक स्वागत. स्लॉट मध्ये समोरच्या क्षेत्रात खेळलाय. ओ व्हॉट अ फील्ड. थांबा डीजे. चांगला फील्ड, चांगला रिटर्न इथे अगदी सीमा रेषेवरनं प्रवीण निषाद कडनं. फक्त सिंगल येईल. धावफलक 3.5 षटकानंतर. धावफलक 52. 3 गडीबाद 52 धावा. अंतिम बॉल. ऑनसाइडला खेळून काढलाय. पूल केलाय. डीप मध्ये अनिकेत कटारे आहेत. चांगलं फील्ड केलं गेलं. संधी असेल नॉन स्ट्रायकिंग एंडला. मात्र अगदी वेगानं नॉन स्ट्रायकिंग एंडला पोहोचताय पुरुषोत्तम. आणि या चेंडूवर 2 धावा येतील. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक लिओ किंग्स 3 गडीबाद 54 धावा. आणि तुम्हाला टीम BBL संघाला ही लढत जिंकण्यासाठी 24 बॉल 55 धावांची आवश्यकता. 24 गेंदे 55 रनों की आवश्यकता. 24 बॉल 55 रन. चला या लवकर.
थँक्यू, धन्यवाद. नेक्स्ट मॅच कॉल असेल सुपर 8 मधील दुसरी मॅच. दोन्ही संघांना कॉल असेल नाणेफेकीसाठी, टॉससाठी. टीम भूषण 11 आणि टीम MSS. दोन्ही संघ नायकांना विनंती असेल कृपया टॉससाठी या. टीम भूषण 11 आणि टीम MSS. अखिलेश आणि भूषण भालेराव या टॉससाठी या. टीम MSS आणि MSS आणि अखिलेश आणि भूषण 11 चे भूषण भालेराव टॉससाठी या प्लीज. मान्यवर आपली वाट बघताय. पंचावन्न धावांचं लक्ष असेल. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली आहे. पुन्हा एकदा अपेक्षेप्रमाणे मयूर वाघ आलेत आणि डाव्या हाताचा बॅटर राज बोहरा. ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचते. लवकरात लवकर फील्ड सेट करा. टीम लिओ किंग्स. भूषण 11 कॅप्टन या. MSS संघाचे कॅप्टन आले आहे. भूषण 11 या. ऋषी या पुढच्या लढतीची नाणेफेक करण्यासाठी मी सन्मान्य दशरथ लोखंडे सर आणि सन्मान्य जाधव सर आपल्या दोघांना विनंती करेल की टॉससाठी या. लोखंडे साहेब आणि जाधव साहेब. सन्मान्य लोखंडे सरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. या सुपर 8 मधील दुसऱ्या मॅचचा सामन्याचा मुख्य मंचावर नाणेफेक केली जाते. एका बाजूला असेल भूषण 11 संघ तर दुसऱ्या बाजूला असेल टीम MSS. मोहम्मद शमीम शेख म्हणजे MSS आणि सन्माननीय राकेश पुराणे आणि सन्माननीय भूषण भालेराव यांचा संघ भूषण 11 या सामन्याची नाणेफेक होते. सध्या जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 55 धावांचं टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेली सलामी जोडी BBL संघाची. स्ट्राईक घेत आहे राज बोहरा आणि यस सर नॉन स्ट्रायकिंग एंडला मयूर वाघ. गोलंदाजी मार्कवर पुरुषोत्तम सिंग. दोन खेळाडू डीप मध्ये. या पहिल्या षटकामध्ये आपण बघू शकाल मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये एक लॉंग ऑफ सेट केलाय आणि दुसरा डीप मिड विकेट किरण पाटील. पहिला चेंडू. पहिलाच बॉल आक्रमण केलंय मात्र खाली क्षेत्रामध्ये जाऊन चेंडू लँड होतोय. अगदी दूरवर होता खेळाडू. प्रॉपर कनेक्शन झालं नाही. उंची जास्त लांबी कमी. नाणेफेक संपन्न झाली आहे मान्यवरांच्या शुभ हस्ते. मोहम्मद शमीम शेख यांचा संघ MSS या संघानं नाणेफेक जिंकली आहे. टॉस जिंकलाय आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. भूषण भालेराव या संघाला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय. चला सुरुवात झाली आहे. श्री गणेशा झालाय धावांचा. अकाउंट ओपन केलं गेलंय वैयक्तिक आपलं आणि संघाचं देखील. ऑन साइडला पूल केलाय. खाली क्षेत्र निवडलाय. ओव्हर द मिड विकेट चेंडूला पाठवलंय.
पुष्पा नाम सुन के फ्लावर समझा क्या? फायर हूं मैं. नितीन वेताळ सर, पुण्याचे मायकल. मयूरच्या बॅट मध्ये हा चौकार येतोय. मॅच ऑन केली जाते. नव्यानं पुन्हा एकदा मयूरसाठी क्षेत्ररक्षण बदललं जात आहे. ऑन साइडला व्हाट अ शॉट, सुपर. दमदार प्रहार. आयुष्यामध्ये मित्रांनो तुम्ही झाडा इतके उंच व्हा, मात्र आपल्या मातीशी आपल्या माणसाशी असलेलं नातं कधीही विसरू नका. तुम्ही गणितात कच्चे असला तरी चालेल, मात्र हिशोबात पक्के राहा. इथे हिशोब पक्का केला जातोय. मयूर वाघच्या बॅटमधनं एक दमदार प्रहार, षटकार 6. धावफलक पुढे जातोय 11-11. चांगला बॉल, क्या बात आहे. अगदी शाहरुख खान SRK यांची सिग्नेचर स्टाईल आपण बघतोय. अगदी त्या स्टाईलला इथे व्हाईट बॉलचा इशारा देत आहे आमचे डान्सिंग अंपायर नितीनजी वेताळ म्हणजेच पुण्याचे मायकल. पुन्हा एकदा बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न होता अगदी त्याच दिशेला. इथे मात्र बॅट्समन मयूर वाघ यांना रीड केलं जात आहे गोलंदाज पुरुषोत्तम यांच्याकडनं. पुरुषोत्तम म्हणजे प्रभू राम श्रीरामचंद्रांचं आणखी एक नाव. अगदी दर्जेदार गोलंदाजी पुरुषोत्तम कडनं. धावफलक 12. ओ शफल झाले, कॅच सुटलाय. बाप रे बाप, मयूर वाघ यांचा झेल तुम्ही सोडताय योगेश. ही मॅच, हा कॅच सोडला नाहीये, हा झेल तुम्ही सोडलाय. हा झेल नाही सोडलाय, ती ही मॅच सोडली आहे. प्रेशर, दबाव. बापरे, मयूर वाघ यांचा झेल या स्पर्धेतील सर्वात महत्वाचा झेल इथे ड्रॉप होतोय. सिंगल येथील मयूरच्या बॅट मधनं धावफलक पुढे जाईल 13-13. सुपर 8 ची मॅच, नॉकआउट मॅच. दबाव असेल फिल्डरवर. दबाव कसा असतो, कशा पद्धतीचा असतो. योगेश गायकवाड एक नामचीन खेळाडू आहेत. कॉर्पोरेट लीग देखील ते गाजवत आहे, ओपन क्रिकेट ते गाजवत आहे. मात्र अशा महत्वाच्या क्षणी त्यांच्याकडनं हा झेल सुटतोय. याचं कारण एक स्पष्टपणे की प्रचंड दबाव या मॅचचा. 13. ऑनसाइडला पूल केलाय. किरण पाटील अगदी वेगानं चेंडूच्या मागे येत आहे. चेंडूला तिथे अडवलंय. सिंगल पूर्ण केली गेली आहे. धावबाद करण्याची संधी असेल, मात्र रिटर्न खराब केला जातोय. अगदी वेगानं 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. धावफलक पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम BBL संघ 15 धावांवर जाऊन पोहोचतोय. तर शेवटचे 18 चेंडू शिल्लक आणि धावा करायच्या त्या 40 धावा. 18 बॉल 40 रन. आयोजन समितीचे सन्मान्य अजयजी मते म्हणजेच आमचे गणेशजी मते इथे उपस्थित झालेत. वेलकम. आज खास ग्लॅक्सको कंपनीत ते सेवा देत आहे.
मात्र आज खास या स्पर्धेच्या निमित्तानं अंतिम दिवसाच्या खेळाचा आनंद घेण्यासाठी ते इथे आवर्जून उपस्थित राहत आहे. स्वागत आपलं मतेजी. ऑन साइडला खेळलाय फाईन लेगच्या डोक्यावरनं चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि बघता बघता सरळ सीमारेषे पार. 4. येस, थँक्यू. आमच्या लाडक्या प्रेक्षकांचा देखील आभार असेल की ते देखील साथ देत आहे आमच्या पंचांना. तर पुन्हा एकदा स्वागत. सामना कंटिन्यू करू. धावफलक 19. वेलकम बाउंड्री आली आहे. स्वागत केलंय रिचर्डचं. स्विच हिट केलाय मात्र आहे तिथे. ओहो, इथे दुसऱ्या प्रयत्नामध्ये नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहे. प्रवीण निषाद आलेत. एक खराब कॉलवर इथे धावबाद व्हावं लागतंय. पहिला धक्का BBL संघाला राज बोहराच्या रूपानं. धावफलक 19. 1.2 षटकानंतर. मिस टाइम स्ट्रोक जरी असेल मात्र सिंगल पूर्ण केली जाते मयूर कडनं. धावफलक 1 ने पुढे जाईल. 20 धावा 1.3 षटकानंतर. रिचर्ड चांगली गोलंदाजी करताय लिओ किंग संघासाठी. ओव्हर द विकेट. समोरच्या बाजूला चेंडू खेळून काढलाय. डीप मध्ये आहे प्रोटेक्शन. सिंगल पूर्ण केली जाते मात्र नकार देताय इथे प्रवीण निषाद आपल्या सहकार्याला मयूरला. या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला नाही. समीकरण 1 ने धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 21. आता समीकरण बनतं या मॅचचं. 14 बॉल 34 रन. समोरच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. कार्पेटच्या मदतीने सिंगल पूर्ण केली जाते. चांगली फील्ड काऊ कॉर्नर सीमारेषे जवळ केली जाते. सिंगल येते. आता शेवटचे 13 बॉल आणि धावा करायच्या 33. 13 बॉल 33. बॉल 33. ओ चांगला बॉल. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू बिंदी गेंद आणि या चेंडू सोबत षटक इथे संपतंय. 2 षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक BBL टायगर्स 1 गडी बाद 22 आणि शेवटचे 12 बॉल शिल्लक. धावा करायच्या त्या 33 धावा. 12 बॉल 33 रन. DJ.
चला घाई करा प्लीज, टीम मीटिंग्स कमी करा मित्रांनो. आणखी 6 मॅचेस, हा सामना सोडून 6 मॅचेस पुरुषांच्या आणि आणखी महिलांच्या देखील काही मॅचेस आज दिवसभरात आपल्याला पूर्ण करायच्या आहे. तर त्यासाठी वेळ आपल्याला वाचवायचा आहे. वेळ अगदी वेळेविषयी मी अनेक वेळ सांगितलंय, मात्र मित्रांनो आयुष्यामध्ये ज्याला वेळेची किंमत कळाली त्याने आयुष्याची कदर केली. वेळेची ज्याने कदर केली त्याला आयुष्याची किंमत कळाली. तर वेळेची किंमत इथे ओळखा आणि वेळ वाचवा. शेवटचे 12 बॉल 33 धावा. राजेश यादव आले तिसरं षटक घेऊन. समोर स्ट्रायकिंग एंड मयूर, सातपूर क्रिकेटचा वंडर बॉय. ओ फुल टॉस, पंच केला स्ट्रेट डाउन द ग्राउंड. अगदी पहिल्या चेंडूवर षटकार आलाय मयूरच्या बॅट मधनं. समीकरण आता बनेल 11 बॉल आणि 27 धावा. स्वागत केलं इथे राजेश यांचं. षटकार मारून खराब चेंडूचा समाचार. अगदी फुलटॉसला फुल पद्धतीने टोल वसूल केलाय आणि चेंडूला फेकून दिले ओव्हर द लॉंग ऑफ, ओव्हर द रिचर्ड. इथे विकेटच्या मागच्या बाजूला आहे तिथे क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट थर्डमॅन रिझन मध्ये. सर्कलच्या आतमध्ये चेंडूला तिथे स्टॉप केलंय. सिंगल आहे ते, धावफलक 1 ने पुढे जाईल. 29 धावा 2.2 षटकानंतर. शेवटचे 10 चेंडू शिल्लक. धावा करायच्या त्या 26 धावा. 10 गेंदे 26 रन. 10 बॉल 26 रन. 10 गेंदे 26 रन. राजेश चांगलं कमबॅक करताय, पुनरागमन करताय. ओ खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. येथे कुठल्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट झाला नाही, संपर्क झाला नाही. चांगला गोल पहिल्या चेंडूवर षटकार आलाय, मात्र त्यानंतर देखील सुद्धा स्वतःला सावरलंय गोलंदाज राजेश यांनी आणि चांगल्या गोलंदाजीवर फोकस करताय. फुलटॉस आणि फेकून दिलाय. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा असेल. इट्स अ 6 रन्स. सामन्यामध्ये रंगत निर्माण होते. षटकार येतोय. आणखी एक खराब चेंडू फुलटॉस आला, फुलटॉसला फेकून दिलं इथे प्रवीण निषाद कडनं. आता समीकरण बनतंय शेवटचे 8 बॉल 20 रन. आणखी एक, माय गुडनेस, 6. शेवटचे 7 बॉल 14 रन. बॅक टू बॅक 2 षटकार येत आहे प्रवीण निषादच्या बॅट मधनं. आणखी एक तिसरा. षटकारांची हॅट्रिक. धावफलक 3 षटकानंतर 1 गडी बाद 47 BBL टायगर्स आणि शेवटचे 6 बॉल शिल्लक. धावा करायच्या त्या फक्त 8. या अगोदरच्या षटकामध्ये प्रवीण निषादच्या बॅट मध्ये आलेले 3 षटकार निश्चितच या सामन्यासाठी अगदी टर्निंग पॉइंट ठरले, निर्णायक ठरले. गोलंदाज आलेत, विशाल आलेत. विशाल सिंग देखील एक नावाजलेले गोलंदाज आहेत. एक चांगलं बॅटल पुन्हा एकदा. 6 बॉल 8 रन. 6 गेंदे 8 रन. 6 बॉल 8 रन. बॉलिंग ट्रॅकवर विशाल सिंग आलेत. द स्ट्रायकिंग एंड आपण बघू शकाल मयूर वाघ आहेत. हा सामना अत्यंत महत्वाचा. समोरच्या क्षेत्रात खेळलाय, खाली क्षेत्र निवडलाय. 1 बाउन्स.
मयूर वाघच्या बॅट मधनं हा वन बाउन्स चौकार येतोय. सामन्याचं चित्र स्पष्ट होत आहे. शेवटचे 5 बॉल धावा करायच्या त्या 4 धावा. 5 बॉल 4 रन. या दरम्यान चांगला चेंडू ड्राईव्ह केलाय. कव्हर क्षेत्रामध्ये सिंगल पूर्ण केली जाते. दुसरी धाव होईल का? मात्र मयूर नकार देत आहे. दुसरा प्रयत्न होता प्रवीण निषाद यांच्याकडनं, मात्र पुन्हा नकार दिला गेला मयूर वाघ यांच्याकडनं. समीकरण आता बनते शेवटचे 4 बॉल धावा करायच्या त्या 3 धावा. लिओ किंग्स आणि NSF प्रेझेंट सातपूर प्रीमियर लीगच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचण्यासाठी आता BBL टायगर्स या संघाला 4 चेंडूमध्ये 3 धावींची आवश्यकता. 4 बॉल 3 रन. चार बॉल 3 रन. स्ट्रायकिंग एंड प्रवीण निषाद. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा आपण बघू शकाल अनुभवी गोलंदाज, एक्सपिरियन्स गेंदबाज विशाल. आणि या पद्धतीने इथे सामना फिनिश केलाय. BBL टायगर्स हा पहिला संघ राहिलाय तो सातपूर प्रीमियर लीगच्या सेमीफायनल मध्ये पोहोचतोय. चला सामना फिनिश.